राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय? नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि जपानमध्ये भाषण केलं. बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही. अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत. का खोटं बोलतायत? कारण ह्यांना निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे. हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर. वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? मग एकदा आम्हाला कळू तर दे दुश्मन कोण आहे. आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरून तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. मोदी भक्तीने जर समजा कोणी आंधळे झाले असतील, बहिरे झाले असतील, त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाहीये, कारण ते सुधारणारच नाहीत. आणि माझं एवढंच फक्त म्हणणं आहे, हे आता बघा ना, ते पुलवामा झालं, पुलवामा नंतर तो एअर स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक नंतर आता सगळं थंड. राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत. सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले. पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं, राष्ट्रभक्ती बाहेर काढायची. ही यांची राष्ट्रभक्ती. आणि मला पहिला प्रश्न पडतो, भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जे काही लोक असतील आजूबाजूचे, हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण? जर हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच. ते देशाला पडणारे प्रश्न आहेत. पुलवामाचा हल्ला कधी झाला? काय 14 तारखेला ना, 14 फेब्रुवारीला झाला, बरोबर. 29 डिसेंबरला बँकॉकमध्ये अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार, सुरक्षा सल्लागार, काय त्यांचं नाव काहीतरी आहे, दाखवा ते, त्यांची 27 डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली. कशासाठी झाली? का झाली? आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबादमधनं किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार, त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू. मग 27 डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले? आम्ही प्रश्न नाही विचारायचा? असं काय तुमच्या बोलण्यामध्ये झालं, असं तुमच्या काय चर्चेमध्ये असं घडलं की ज्याच्यानंतर बरोबर 1 महिना 1.5 महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली? असं काय ठरलं होतं? काय झालं? काय घडलं? बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली? मला असं वाटतं हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत. आमचे जवान मेलेत. या देशातली 40-40 कुटुंब एका वेळेला, एका क्षणाला उद्ध्वस्त होतात. युद्धामध्ये जर समजा अशी गोष्ट झाली तर त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल, अभिमान वाटेल. पण काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त आमची लोक मरतायत. आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय? तो कसला सल्ला देतो? हा पुलवामाचा सगळा प्रकरण झालं, अख्खं घडलं. हे घडल्यानंतर
टेलिग्राफ न्यूजपेपर किंवा कुठच्यातरी वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदींच्या पुढच्या काही दिवसांचे फोटो आलेत. त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत, रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट. म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे, असं काही नाही. बाबा दुःख आहे असं काही नाही, व्यवस्थित सगळं टापटेप सगळं व्यवस्थित. ते फोटो बघितले, मी बघत असतानाच मला असं वाटलं, म्हटलं हा कसले फकीर, हा तर बेफिकीर. अशा माणसाला फकीर म्हणतं का कोणी? हे बेफिकीरच. मी ज्या वेळेला तिथे 24 तारखेला कोल्हापूरला बोललो आणि कोल्हापूरला मी सांगितलं, म्हटलं बघा पुढच्या काही दिवसामध्ये अजून एक मोठी घटना घडवतील. 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला. तो 26 तारखेला एअर स्ट्राईक झाला. आपला वैमानिक अभिनंदन हा तिकडे पडला गेला. मग तिकडच्या काही स्थानिकांनी त्याला तिथे मारला. मग तिथे पाकिस्तानच्या लोकांनी त्याला धरला त्यावेळेला आणि मग घेऊन आले. हे झाल्या हे पहाटे झालं, 3-3:30 झालं. लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू, 250 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. पहिले बोलले अमित शाह, ते काय को पायलट होते का? किंवा मी विमान चालवतोय, तू जरा खाली मोज माणसं. आज आपला जवान पायलट पुन्हा आपल्या देशामध्ये स्वगृही परतला, नीट परतला. पाकिस्तानने त्याला आपल्याकडे पाठवलं, परत दिलं. एक मिनिट तुमच्या घोषणा बंद करा आता. 15 फेब्रुवारी, 16 फेब्रुवारी, 17, 18, 19, 20, 21 हे बघा आणि 22 रोजचे फोटो आहेत. कोणत्या चेहऱ्यावरती दुःख आहे सांगा मला? आमची 40 माणसं मारली गेली. चाळीस परिवार उद्ध्वस्त झाले. आणि नंतर याच्यानंतर कुठे गेले? ते कोरियात गेले, शांततेचा पुरस्कार घेतला. मला आतापर्यंत फक्त हे फिल्मफेअर आणि स्क्रीन अवॉर्डलाच माहिती होतं की अशी अवॉर्ड मिळतात म्हणून. हे बघा, यांना जर विचारलं असतं ना शेजारच्यांना कोणाला अवॉर्ड दिला, कोण होता कोणतं, ही परिस्थिती देशामध्ये आहे, युद्ध सदृश परिस्थिती आहे. आणि हे गेले कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला. जसं नोटबंदी झाल्या नोटबंदी केल्या जपानमध्ये गेले होते दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि जपानमध्ये भाषण केलं. बघा कशी भारतीयांची वाट लावून आलो की नाही, आहे ते भाषण. असो, तो एअर स्ट्राईक झाला. किती खोट्या बातम्या तुमच्यापर्यंत पोचवायच्या. अरे हे जरा कमी करता येईल का रे मला? थोडा कमी करा लाईट. हां बस, थोडा वाढवा आता, नाही तर कोण बोलतेच कळायचं नाही. त्याच्यानंतर सगळ्या तुमच्या सोशल मीडियावरती
यांनीच निर्माण केलेल्या काही वेब पोर्टल्सवरनं काही फोटो जाहीर दाखवले गेले. गंमत बघा, जे बिफोर आहे ते आफ्टर म्हणून दाखवलेत आणि आफ्टर आहे ते बिफोर म्हणून दाखवलेत. आणि 1000 किलोचा म्हणे बॉम्ब टाकला. बॉम्ब टाकले, आपल्या पायलट्सनी बॉम्ब टाकले. हो, टाकले. मी तुम्हाला एक युद्धाचं एक गोष्ट सांगून ठेवतो. जे आपले पायलट्स असतात, जे आपले विमानं चालवतात, किंवा आर्मीचे लोक असतील किंवा नेव्हीचे लोक असतील, या सर्वांना तुम्ही ज्या वेळेला एखादं टार्गेट देता, एखादी गोष्ट ज्यावेळेला देता, एखादी माहिती ज्यावेळेला देता, त्यावेळेला ते काम करून येतात. जगामध्ये कुठचाही देश हा त्याचं युद्ध जिंकतो किंवा हरतो तर एकाच गोष्टींमुळे. एकच गोष्ट असते ज्याच्यामुळे तो जिंकू शकतो किंवा तो हरू शकतो, आणि ती एक गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती. समजा तुम्ही माहिती चुकीची पुरवलीत त्यांना, तर ते चुकीच्या ठिकाणी जाणार आहे. जर माहिती योग्य पुरवलीत त्यांना, तर ती योग्यच गोष्ट होणार आहे. ते बॉम्ब टाकायला चुकलेले नाहीत आपले लोक, आपले जवान बॉम्ब टाकायला चुकलेले नाही आहेत. त्यांना माहिती चुकीची, अर्थातच ते सगळं प्रोग्राम्ड असतात. ही काय विमानं अशी नाही आहेत की वरतून बघतायत खाली आणि मग बॉम्ब टाकतायत. सगळं प्रोग्राम्ड असतात. जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे तिकडे बरोबर तिथे स्ट्राईक होतो तो. मग बॉम्ब जंगलात कसे पडले, माहिती कोणी दिली? आज बाकीचे लोक, आज त्या एअरफोर्सचे जे चीफ आहेत ते येऊन बोलले की आम्ही स्ट्राईक केला. हो, केलाच. आमच्या जवानांचं आम्ही अभिनंदन केलंच पाहिजे. त्यांनी त्यांचं काम बजावलं. माहिती चुकीची दिली गेली. आणि मग त्याच्यानंतर ह्यांची सगळी लवाडी सुरू जी झाली ना, 200 माणसं मारली, 300 माणसं मारली, 400 माणसं मारली. पुढचा फोटो दाखवतो. ते 2 फोटो आहेत, ते बिफोर आणि आफ्टरचे आहे त्याच्यात. पहिल्या 1-2 मध्ये असेल बघ, तुला दिले होते ना केतन. अरे एकाच ह्याच्यात आहेत ना ते, बिफोर आणि आफ्टरचे दिले ते आहे, लागतील. एक इमारत आहे कौला सकट, अशी निळी कौलं आहेत. तो फोटो दिलाय बिफोर. आणि त्या इमारतीचं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन सुरू आहे, आजूबाजूला झाडबिडा येतं सगळं. आणि तो दिला आफ्टर. इमारत बनतानाच किती खोटा प्रचार करायचा, तुमच्यापर्यंत किती खोट्या गोष्टी पोहोचवायच्या. ही इतकी माणसं मेली. अहो, साधी गोष्ट लक्षात घ्या. 200, 300, 400 सोडून द्या, 10 माणसं जरी पाकिस्तानामध्ये गेली असती ना, मारली गेली असती ना, अभिनंदन आमचा परत येत नसता. इम्रान खान निर्णयच घेऊ शकत नाही. तर त्या देशाने उभा जाळला असता त्याला. तुमच्याकडची जर समजा, आपल्याकडची माणसं जर समजा इतकी मेली असती, आपण केला असता का परत वैमानिक परत केला असता? मग त्यांच्याकडची जर समजा 200, 250, 300, 400 माणसं जर समजा मेली असती, हे जे तुम्ही सांगताय, आपला वैमानिक परत देतील का हो? किती खोटं बोलायचं, याला काही मर्यादा? अख्ख्या देशाशी खोटं बोलतायत का? खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे. निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे. हे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत. मी आता काही गोष्टी तुमच्यासाठी आणल्या आहेत. त्याच्यात त्या एअर स्ट्राईक नंतर आता कुठेतरी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की आमच्याकडे जर राफेल असतं, हे बघा कसे, आमच्याकडे जर राफेल असतं तर वेगळीच गोष्ट झाली असती. म्हणजे तुम्ही आमच्या वैमानिकांचा अपमान करताय. जितना साहस करने का ताकत रखता है ना,
उससे ये नहीं, ज्यादा नहीं। साहस करने का ताकत व्यापारी रखता है। एक मिनिट, हे नाही राफेलचं बघ, मी तुम्हाला मुद्दामून हे सगळ्या गोष्टी आणल्यात कारण हे लगेच कसं होतं की तुमच्या मोबाईलवरती एखादी गोष्ट आली, तुम्ही पटकन पुढे विसरून जाता, पुढचं काहीतरी येतं. इन दिनों बहुत चर्चा चल रही है ऐका, और एक स्वर उठ रहा है, राफेल की कमी आज देश ने महसूस की है। आज हिंदुस्तान एक स्वर में कह रहा है कि अगर हमारे पास आज राफेल होता तो शायद इससे भी नतीजा कुछ और होता। म्हणजे जे आमचे वैमानिक तिथे गेले, ज्यांनी एका धाडसाने ही गोष्ट केली, तुम्ही म्हणताय की ती विमानं काही नाहीत, ते वैमानिक काही नाहीत. राफेल असतं तर वेगळी गोष्ट. तुमच्यावरच्या भ्रष्टाचारासाठी म्हणून, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारासाठी म्हणून तुम्ही आता राफेलचं नाव घेताय. अहो प्रश्न आम्ही पण कधी राफेल बद्दल नाही प्रश्न केला. ती राफेल का राफेल, ती विमानं असतील चांगली, आमचा प्रश्न तो नाहीच आहे. अनिल अंबानीला काम का दिलं, आमचा प्रश्न तो आहे. ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होती, विरोधी पक्षामध्ये होती, ज्यावेळेला तुमच्या व्हीपी सिंग हे पंतप्रधान होते, व्हायच्या अगोदर, व्हीपी सिंग पंतप्रधान व्हायच्या अगोदर राजीव गांधी जेव्हा होते, त्यावेळेला ह्याच लोकांनी बोफोर्स प्रकरण ताणलं होतं, बरोबर आहे. बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचा विषय होता, तो महत्वाचा होता. बोफोर्स तोफांचा नव्हताच. ज्यावेळेला कारगिल युद्ध झालं आपल्याकडे, त्यावेळेला त्या कारगिलमध्ये सर्वात जास्ती जी आपल्याला मदत झाली मोठ्या प्रमाणावरती, ती त्या बोफोर्स तोफांचीच झाली. सो प्रश्न हा तोफेवरचा नव्हता, प्रश्न हा राफेल या विमानावरचा नाहीये. अनिल अंबानीला ह्याचं काम का दिलं, अनिल अंबानीला याच्याकडे कोणता असा अनुभव आहे, अशी कोणती तुमची फक्त मैत्री, हे फक्त काम देण्याचं, हजारो कोटीचं काम देण्याचं, आणि 500 550 कोटीचं विमान, मग त्याच्यामध्ये ह्यांचे लगेच लावारिस पोरं निघतात नाही का ती, की आता इतक्या दिवसात काँग्रेसने केलं होतं, मग काँग्रेसने केल्यानंतर मग इतक्या वर्षांमध्ये एवढा फरक तर पडणारच आहे थोडासा पैशामध्ये, थोडासा 1000 कोटीचा. आत्ता 5 वर्षापूर्वी गेले ना काँग्रेसवाले, तुम्ही आता हे 2 वर्षामध्ये हे सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलीत, म्हणजे त्याच्या अगोदरची समजा 3 वर्ष पकडली, 3 वर्षामध्ये 550 कोटी रुपयांच्या विमानाची किंमत 1600 कोटी रुपये होते. मग काँग्रेस काय सांगाडा घेत होती का फक्त? आता मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं की नाही, राफेलमध्ये इंजिन पण बसवलं गेलंच पाहिजे. मग वाढणार किंमत. काय साला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिट? आणि हे जे दाखवत आहेत ना, दुःख बिख्ख जे काही गोष्टी सांगतायत ना, आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या ज्यावेळेला तिकडे आल्या, त्यावेळेला अगदी एक चेहरा बिरा पाडून सगळ्या शोभे त्या दिवशी. त्याच्यानंतर ते याच नरेंद्र मोदींना आपल्या भारतीय जवान यांच्याबद्दल काय वाटतं, हा फक्त एक 5-7 सेकंदाचा फक्त व्हिडिओ बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. हे खरं स्वरूप आहे यांचं. आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं. मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू, आपण चला सरहद्दीवर. व्यापारी व्यापाराचं काम करत असतो, पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं.
असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो? या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या, हे याच्यावरनं कळतंय. आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. ते आहेत ना हिंदूचे, त्यांच्याकडे सगळे राफेलचे, म्हणजे राफेलचे पेपरच चोरीला गेले. का देश आहे का काय गंमत? म्हणजे मला असं वाटायचं 70-80च्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती हे काही दाखवतात, आता वाटतं खरं आहे. ते जे पूर्वी असायचं नाही का, दिवाकर उसे उठा के लेके आओ, वो पेपर उनके हाथ में नहीं मिलने चाहिए. मग लगेच सगळे टी शर्ट बिशर्ट घालून सगळे चालायचे ना अँबॅसेडर मधनं. मला वाटायचं बाबा काहीतरी अतिरंजित आहे, आता वाटतं खरं आहे. राफेल सारख्या एका इतक्या मोठ्या गोष्टींचे पेपर चोरीला जातात आणि एक अधिकारी सांगतो की नाही चोरीला गेले, आणि काल परवा परत सांगतायत नाही नाही सापडले, त्याची कॉपी गेली होती बाहेर. आणि ते हिंदूचे एन राम, त्यांच्याकडे त्या वर्तमानपत्रामध्ये या सगळे पेपर्स आले, आणि मग त्यांच्यावर ढकलण्यासाठी म्हणून चोरीला गेले. म्हणजे त्यांनी चोरले. चोरीला गेले कसे तुमच्या डिपार्टमेंटमधनं? बाहेर पडले कसे? काय भारतीय जनता पक्ष, खास करून मोदींचं, भारतीय जनता पक्ष तर आहेच परंतु मोदींचं काय दुर्दैव आहे बघा. पुन्हा अंगावर कोण आलं? उलट राम आणि हिंदू. पंचवीस डिसेंबर 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. परत मी तारीख सांगतो, 25 डिसेंबर 2015 पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला. पुढे 7च दिवसात 2 जानेवारी 2016 ते 5 जानेवारी 2016 पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला. काय केक बादला का? काय झालं? हात धुतले नव्हते का? असं काय घडलं? भरवल्या ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन. पठाणकोट हल्ल्यानंतर 3 महिन्यात एप्रिल 2016 आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आणि मे मध्ये तामिळनाडू आणि पोंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या. किती दिवसात? 3 महिन्यात. उरी हल्ला 18 सप्टेंबर 2016, पुढे 5 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 27 जानेवारी 2015 पंजाब मधल्या गुरदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले, आणि पुढे 10 दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. डोकलाम आठवतं का तुम्हाला? डोकलाम, मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी, पण ते डोकलाम होतं. माझ्या अनेक सहकाऱ्यांशी मी बोललो, मलाही कळत नव्हतं ते डोकलाम आहे कुठं. ते आहे आपल्या त्या काय हो कुठचा प्रदेश, भूतानमध्ये. भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये, परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे, लष्कराच्या पासून सगळी गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे तिथे ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले, मग आपले लोक घुसले, मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं. आठवतं ना तुम्हाला? खूप दिवस सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर एक या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीस पोरं सुटली होती. चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज प्रॉडक्ट्स बंद करा, चायनाची कुठची गोष्ट वापरू नका. मग सगळ्या दुकानदारांना धमक्या की चायनीज हे घेऊ नका, चायनीज ते करू नका. संध्याकाळी चायनीज खात होते. नीट बनव रे, मस्त बनव आहे नूडल बिडल.
आपलं एक रोजचं ठरलेलंच आहे. आपलं काय त्यांचं ते तीन झाले की आपल्याला चायनीज लागतं. मग यांचं हे रात्रीचं हे चालू. पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा, चायनीज गोष्टी बंद करा, चायनीज गुड्स वापरू नका वगैरे 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 चालू होतं. आठवतंय तुम्हाला? आता मला प्रश्न आहे, वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनून आला? मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही? म्हणजे हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं, बरोबर की नाही? मग एकदा आम्हाला कळू तर दे, दुश्मन कोण आहे? आमच्या घरातच आहे का बाहेरचा आहे? हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या, आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी, हे गद्दार आहेत, देशद्रोही आहेत, हेच ठरवणार, पाट्या हेच लावणार, यांची लावारीस पोरं. खरं आहे. ते कोण काय असतात ते त्यांना आईनं बाप कोण आहे काय कळतच नाहीत, आणि मग खाली सगळ्या फुलभाज्या असतातच. एकाला एक फुलभाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्याला लावते ती, आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपल्या फिरत बसतात. मला माहित नव्हतं ते काय. मी काय ते बघत नाही, ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी. आपले माझे व्यंगचित्र पण मी आपलं देतो ढकलून, नंतर काय करायचं करा. नंतर आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती. एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल, पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे. आत्ताच सांगून ठेवतो, सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी. ते हिंदीतले रवीश कुमार असू देत, नाहीतर इथे अनेक लोक असू देत, अनेक पत्रकारांना ह्या प्रकारचे सगळे शिव्या जातात. ते बिचारे पत्रकार पडतात, ते काय ही असली गोष्ट भूमिका घेऊ शकणार नाहीत. म्हणून आमच्या वाट्याला येतं. ते तुम्ही नक्की बघा टेलिव्हिजनवरती, हे ते असतात ते युट्यूबवरती रवीश कुमारांच्या आणि त्या कोण ते दुआ, विनोद दुआ यांचे शो बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील. द वायर हे सगळं बघा तुम्ही. आणि बाकीचे ते काय, ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत. मी मध्यंतरी विचार करत होतो ते चाटे क्लासेस बंद कसं झालं, नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं. दिल्लीतले आपले ह्यांचे पत्रकार सगळ्या चॅनलचे चाटे क्लासेस चालू आहे आपले. पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही. तुमच्यापर्यंत तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरून तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात, आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. तू काय दिल्लीला जाणार काय? तर उद्या यायचा साहेब, तिकीट. इथलं बघू आपण आपलं. हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे मी जे बोलतोय, मला काय सहज आलेला तो झटका नसतो. मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात, हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत. तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे, तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललंय.
मोदी भक्तीने जर समजा कोणी आंधळे झाले असतील, बहिरे झाले असतील, त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाहीये, कारण ते सुधारणारच नाहीत. नाही, ते लावारिस कार्टी तिथून ती पाठवतात ना ती.